यांचं हे पुण्यातलं हे सगळं घर आहे। याच घरामध्ये नीलम गोरे राहतात। मात्र त्या दिल्लीमध्ये साहित्य संमेलनाच्या निमित्तानं गेलेले असल्यामुळे फक्त सुरक्षा रक्षक आणि एक जो पोलीस गार्ड आहे तो फक्त घरामध्ये होता। आणि आपण पाहतोय की इथंच या घराच्या बाहेर या सगळ्या महिलांचं आंदोलन जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं होतं। आणि आपण पाहतोय की या सगळ्या महिला आक्रमक होताना पाहायला मिळतात। पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पाहायला मिळतोय। आपण पाहतोय की हा सगळा पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी पोलिसांनी त्यांना अडवून धरलेलं होतं। मात्र या सगळ्या परिसरामध्ये पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले आणि आंदोलन करताना अडवण्यात आलं। आणि आपण पाहतोय की या महिला ज्या आहेत ते या ठिकाणी अडवून असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। त्या पुन्हा एकदा आक्रमक होता। मर्सिडीज कुणाला भेट देणार होता ती? मर्सिडीज नीलम गोरेंना भेट देण्यासाठी आलोय। मर्सिडीज कुठून आणलेला? त्यांना पाहिजे नव्हती ना, ते आमच्या साहेबांना म्हणतात नाही, ते म्हणतात आमच्या साहेबांना भेट द्यायची आहे तर आम्ही त्यांना भेट देतो। त्यांना फार मर्सिडीजची हौस आहे। ज्या बाईची लायकी नाहीये ती बाई आमच्या गटप्रमुखाकडनं गटनेत्याकडनं ती आमच्या इनोवा गाडी घेतीये। आणि मर्सिडीज कुठून आणली? बाजारात आणली ही, बाजारामध्ये मिळती आणि ती बाजारातली घेण्याच्याच लायकीची बाई आहे। जी असं म्हणतात की माझ्या बाबतीत झालं नाही, मात्र इतरांच्या बाबतीतल्या घटना मला ज्या आहेत त्या कळालेल्या होत्या, त्यावरून मी ते विधान कोणतं विधान? जे की मर्सिडीज ज्या आहेत त्या मातोश्रीवरती दिल्या जातात एखादं पद घेण्यासाठी। पद मातोश्री मध्ये ज्यावेळेला एंट्री करायची असती, ज्यावेळेला त्या आमच्या पक्षामध्ये होत्या तर सर्व त्यांच्या हातामध्ये 18 त्रिकाळ ती आई बाई आमच्या मातोश्रीवर पडीक होती। सगळं तिच्या हातामध्ये होतं। साहेबांच्या मागं पुढं फिरणं, मातोश्रीमध्ये कुणी यायचं। गाडी भेट देणार का तुम्ही? हो भेट देणार ना, भेट दिल्याशिवाय जाणार नाही आम्ही। आता त्या घरी नाही, दिल्लीमध्ये आहे। ती जेव्हा येते तेव्हा त्यांना भेट देऊ, तोपर्यंत आम्ही सोडणार नाही तर त्यांनी माफी मागावी आमच्या साहेबांची। कुणाची माफी मागितली पाहिजे? उद्धव साहेबांची माफी मागितली पाहिजे। आता ही घरामध्ये तर ताई नाहीयेत, मग तुम्ही परत आल्यानंतर त्यांना भेटणार? 100% भेटणार। मात्र पोलिसांनी आता अडवलंय घरापर्यंत। पोलिस नेहमीच करतात, ज्या वेळेला आम्ही आंदोलनाला येतो, ज्या वेळेला आम्ही काही करतो चांगल्या गोष्टी, त्या त्यावेळेला प्रत्येकाला हे प्रशासनाला आणि पोलिसांना पुढे करतात आणि आम्हाला दाबण्याचा प्रयत्न करतात। म्हणजे शिवसेनेमध्ये पद जी आहेत ती काही गोष्टी घेऊन विकल्या जातात किंवा वाटली जातात असं त्यांचं। आम्ही साध्या गटप्रमुखापासून तर आम्ही आज शहरावर काम करतो, आज तागात आम्हाला पक्षाने कधीही कुठल्या पदासाठी कधी कुठलीही गोष्टीची मागणी केलेली नाहीये। जे आम्हाला मिळालं ते आमच्या कामावर, आमच्या पक्षनिष्ठेवर आम्हाला मिळालेलं आहे। आता ही खेळण्यातली गाडी तुम्ही भेट देणार? 100% देणार। आपण पाहतोय की ही मर्सिडीज जी आहे, नीलम गोरेंनी जो आरोप केलेला होता त्यानंतर या सगळ्या महिला पदाधिकारी आक्रमक झाले आणि प्रातिनिधिक स्वरूपामध्ये खेळण्यातली गाडी जी आहे त्यांनी या ठिकाणी आणली होती। मात्र आपण पाहतोय की दुसऱ्या बाजूला सगळा पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो आपल्याला घराच्या परिसरामध्ये पाहायला मिळतोय। या सगळ्या महिला शिवसैनिक ज्या आहेत त्या आक्रमक झालेल्या होत्या। नीलम गोरे यांना भेट देण्यासाठी खरं तर या सगळ्या महिला आलेल्या होत्या, मात्र पोलिसांकडून त्यांना याच ठिकाणी अडवण्यात आल्याने आपण पाहतोय की सध्या या महिला ज्या आहेत त्या या ठिकाणी आपल्याला पोलिसांकडून अडवण्यात आलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। महिला आक्रमक झालेल्या होत्या। पुरावे नाहीये। आम्ही त्यांना 5000ची साडी दिलेली होती। आता तुम्ही नीलमताईंना विचारा नेमक्या तुमच्याकडे साड्या किती आहेत? नाही कोणत्या काही नाही, सहज त्यांची भेट हवी असेल नुसतं भेटण्यासाठी का आता आम्हाला उद्धव साहेबांना भेटायचं आहे, तुम्ही स्वतः दिली करून द्या। आम्ही संपूर्ण महिला आघाडीच्या वतीने दिलेली आहे। कोणती साडी दिली होती ते तुम्ही नीलमताईंना विचारा, त्यांच्याकडे भरपूर। कशाच्या निमित्तानं ताई सांगतायत पैठणी दिलेली, पैठणी कशाच्या निमित्तानं भेटला होता? आता ते काम खूप आमच्या महिला आघाडीचं तेव्हातलं अंतर्गत होतं, ते आता आम्ही तुम्हाला इथे सांगू शकत नाही, कारण ही गोष्ट जुनी आहे, ही मागे घडून गेलेली आहे, त्यामुळे आम्ही ती गोष्ट आता तुमच्या समोर बोलू शकत नाही। गाडी कुठे गेली? गाडी कुठे? पाहतोय की या सगळ्या महिला ज्या आहेत त्या सुद्धा आक्रमक झालेल्या होत्या आणि या महिलांकडून आपण पाहतोय की आंदोलन जे आहे त्या ठिकाणी करण्यात आलेलं होतं, मात्र पोलिसांकडून या ठिकाणी आंदोलन करताना जे आहे ते हटवलं जाते। मात्र या सगळ्या महिला ज्या आहेत त्या ठाम आहेत, जोपर्यंत नीलम गोरे घरी येत नाहीत तोपर्यंत आम्ही त्यांना गाडी जी आहे ते भेट देणार, अशा पद्धतीचा पवित्रा या सगळ्या महिला शिवसैनिकांनी घेतलेला आहे। काकू काय कशासाठी आलेलं होतं? नीलम गोरे तर घरी नाही, तुम्ही भेटायला? नीलम गोरेंची उद्धव साहेबाबद्दल बोलण्याची एवढी उंची नाहीये। नीलम गोरेंना आम्ही चांगलं जवळून ओळखत होतो, आज आता महाराष्ट्र चांगला ओळखतोय। त्यांना पैशावाले ज्या लोकांकडे पैसे त्यांच्याकडे त्यांचा जास्त कल असतो आणि त्यांनी उद्धव साहेबाबद्दल जे वक्तव्य केले त्याची त्यांनी माफी मागावी, अन्यथा हे आंदोलन असंच चालू आहे। असं म्हणाले की मर्सिडीज गाडी जे आहे ते मातोश्रीला जे खरं आहे का? 100% खोटं आहे। काय बोलायचं म्हणून स्वतःला मोठं होण्यासाठी ते अशी वक्तव्य करते।